सुंदर विचार. कर्म कधीही माफ करत नाही. पार्थ, कुणाला रडवलं असेल तर स्वतः रडणं निश्चित असतं. जर तुमचे संस्कार आणि विचार चांगले असतील तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जीवनात पैसा तर कुणीही कमवू शकतो, पण मान सन्मान फक्त चांगल्या व्यवहाराने मिळतो. माफी मागणारे लोक नेहमीच चुकीचे नसतात. काही जण नातेसंबंध टिकवण्यासाठी स्वतःहून झुकतात. खरा श्रेष्ठ तोच असतो जो वाईट परिस्थितीत घसरत नाही आणि चांगल्या परिस्थितीत उधळत नाही. जगातील सर्वात फायदेशीर सौदा म्हणजे वडीलधाऱ्यांच्या जवळ बसणे. काही क्षणात खूप अनुभव मिळतो. आपली आपली तक्रार आपल्यातच मिटवावी, कारण जगाला कळलं तर ते तमाशाच बनवतात. नजरेत आपल्या कमतरताही ठेवाव्यात, कारण प्रत्येक वेळी समोरचा चुकत नाही. माणसाचं खरं व्यक्तित्व तेव्हाच उभरतं जेव्हा तो आपल्या लोकांकडून ठेच खातो. ताकदाची गरज तिथेच लागते जिथे चुकीचे काम करायचे असते. चांगले करण्यासाठी प्रेमच पुरेसे असते. विषात सुद्धा इतकं विष नसतं जितकं काही लोकांच्या मनात इतरांसाठी भरलेलं असतं. आपले जखम दाखवण्यापूर्वी विचार करा, कारण आजकाल लोक मलम लावत नाहीत, मीठ लावतात. जे लोक चादरीपेक्षा पाय जास्त पसरतात त्यांना एक दिवस हात पसरावे लागतात. जे लोक मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जे मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. खरं म्हणजे मन प्रसन्न झालं की दुःख दूर होतं. पैसा माणसाला वर नेतो, पण माणूस पैशाला कधीच वर नेऊ शकत नाही. जग खराब आहे म्हणणारे लोक विसरतात की ते स्वतःही त्या जगातच राहतात. जो माणूस तुमच्यासमोर इतरांची निंदा करतो तो इतरांसमोर तुमचीही नक्कीच निंदा करेल. पैशाची उष्णता अनेकदा नातेसंबंध जाळून टाकते. प्रत्येक गोष्ट उचलता येते, पण खालच्या पातळीची विचारसरणी उचलता येत नाही. आजकाल लोक ओळखी अवकात पाहून ठेवतात. कारल्यासारखे कडवू लोक संकटात साथ देतात, पण साखरेसारखे गोड लोक वेळ आली की फसवतात. खोटं बोलून चांगले दिसण्यापेक्षा सत्य बोलून वाईट म्हटले जाणं चांगलं. अहंकाराची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तो कधीच तुम्हाला तुमच्या कमतरता जाणवू देत नाही. कधी उद्दिष्ट, कधी योजना, कधी हेतू हेच खरे यार असतात. आजकाल नमस्कार या शब्दांचे देखील हजार अर्थ असतात. जगात खोटं हळू बोललं तरी ऐकू येतं, पण सत्य ओरडून सांगितलं तरी ऐकायला कोणी तयार नसतं. स्वतःची तुलना कधीच करू नका, कारण प्रत्येक फळाची चव वेगळी असते. विचार असा ठेवा, जे मला येतं ते मी करणार आणि जे येत नाही ते मी शिकणार. काही लोक असे असतात की गरजेच्या वेळी ते पायही धरतील आणि गरज संपली की तुम्हाला ओळखणारही नाहीत. भावना सांभाळणारा माणूसच आयुष्यात सर्वात उंच शिखर गाठतो. विचार आवडले असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. धन्यवाद.